नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा बोधनिधी या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मवरती मी स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी बेसिकली जर बघितलं तर पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे, तर या पॉलिटी सब्जेक्टची इन डिटेल स्ट्रॅटर्जी बघणार आहोत. तसेच मॅक्सिमम मार्क्स यामध्ये कसे मिळवायचे आहेत हे आता आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की पॉलिटी हा जो पार्ट आहे, तर बेसिकली जर बघितलं तर एकूण जे मार्क्स आहेत, तर एकूण मार्क्स 15 क्वेश्चन्स आणि 15 मार्क्स 15 क्वेश्चन्स आणि 15 मार्क्स या टॉपिकला आपल्याला आहेत. ओके, सो पॉलिटीचं जर कॉन्ट्रीब्युशन बघितलं आपल्या एक्झामिनेशनमध्ये, तर या विषयाला तुम्ही राज्यव्यवस्था म्हणा, राज्यशास्त्र म्हणा, त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणा, इंडियन पॉलिटी म्हणा, सगळे नावं जे आहेत आणि त्यात आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे ते सगळंच आपण या ठिकाणी इन डिटेल्स बघणार आहोत. तर या ठिकाणी जर एकंदरीत बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्यावं की याला वेटेज आपण जास्त का द्यायचं आणि हा डिसाइडिंग फॅक्टर का बरं आहे. तर एक गोष्ट आपल्या या ठिकाणी लक्षात येईल की जे काही मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे आणि क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन आहे ह्या टॉपिकसाठी, तर आपल्याला इथे असणार आहेत 15 क्वेश्चन्स आणि 15 मार्क्स. मग आपल्याला या टॉपिकमध्ये जर मॅक्सिमम मार्क्स मिळवायचे असतील, तर मॅक्सिमम मार्क्स मिळवण्यासाठी हा सब्जेक्ट कन्सेप्च्युअल आहेत आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना कन्सेप्च्युअल सब्जेक्ट जे आहेत ते खूप स्ट्रॉंगली समजतात. आणि त्याचमुळं जे मुलं ग्रुप बी किंवा ग्रुप सी एक्झामिनेशन क्रॅक करायचे पूर्णपणे स्ट्रॅटर्जी बनवतात, त्यामध्ये जे मॅक्सिमम मार्क्स मिळवणारे टॉपिक्स आहेत किंवा सब्जेक्ट्स आहेत, त्यामध्ये एक सब्जेक्ट 100% जो असतो तो आहे पॉलिटी, किंवा ज्याला आपण राज्यव्यवस्था म्हणतो किंवा राज्यशास्त्र म्हणतो. मग हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकमध्ये आपण मुळात जे काही टॉपिक्स कव्हर करणार आहोत, तर त्याच्या सुरुवातीला राज्यशास्त्र किंवा राज्यघटना म्हणजे काय एकदा समजून घेऊया. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या ठिकाणी कुठे काम करत असाल किंवा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जात असाल, तुम्ही तो कॉलेज घ्या, तुमचं घर घ्या, तुमचं ऑफिस घ्या, कुठे पण जा, तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ती जी सिस्टम आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी एक काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन लिहून ठेवलेले असतात. म्हणजे कसं बघा, तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातात ॲज अन स्टुडंट म्हणून, तिथे तुमचे फॅकल्टी आहेत, टीचर्स आहेत, त्यांच्यावरती हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, त्यानंतर त्यांच्यावरती प्रिन्सिपल आहे आणि त्यांच्यावरती मॅनेजमेंट काउन्सिल आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाचे रोल्स अँड रेग्युलेशन्स ह्या डिफाईन केलेल्या आहेत, त्यांचे पॉवर्स डिफाईन केलेले आहेत. टीचर्सला काय पॉवर आहेत, हेड ऑफ डिपार्टमेंटला काय पॉवर्स आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला एक टाईम टेबल दिलं जातं. त्या टाईम टेबलप्रमाणे किंवा तुमच्या पूर्ण इयरच्या ॲक्टिव्हिटीज काय असतील त्या तुम्हाला दिल्या जातात. तुम्ही केलं तर काय, नाही केलं तर काय, काही कन्फ्लिक्ट जर तयार झाले तर काय, राईट. म्हणजे गॅदरिंगमध्ये एखाद्या मुलाने जर काही प्रॉब्लेम तयार केला तर त्याच्या विरुद्ध काय कारवाई होणार, हे सगळं तुम्हाला दिलेलं असतं. याचाच अर्थ ती संस्था व्यवस्थित चालण्यासाठी त्याची तयार केलेली जी घटना आहे त्यालाच आपण लार्ज अँगलने जर बघितलं, तर हा देश व्यवस्थितरित्या चालण्यासाठी ज्या रूल्स अँड रेग्युलेशन लिहून ठेवलेले आहेत, ज्या एका पवित्र अशा पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे, त्यालाच आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतीय राज्यघटना असे म्हणतो. मग एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की भारतीय राज्यघटना जी आहे, तर ती भारतीय राज्यघटना तुमचं जर घर व्यवस्थित चालायचं असेल तर घराची राज्यघटना, गावाची राज्यघटना, त्यानंतर तालुका, जिल्हा, आणि अशाच प्रकारे जर लार्ज अँगलवरती जर बघितलं, तर देश व्यवस्थित चालायचा असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी काही संस्था तयार केलेल्या आहेत. त्या संस्था कशा चालतील त्याचे सगळे नियम लिहून ठेवलेले आहेत आणि त्याच पुस्तकाला आपण राज्यघटना असे म्हणतो. मग आपण जर डेफिनेशन बघायला गेलो तर सुरुवातीला आपण राज्यघटना म्हणजे काय एकदा लक्षात घेऊया आणि त्यानंतर त्याचा स्टडी कसा करणार आहोत ते लक्षात घेऊया. राज्यघटना म्हणजे काय, तर या ठिकाणी जर बघायला गेलं तर त्याची डेफिनेशन जर बघायला गेली बुकमध्ये, तर इट इज अन डॉक्युमेंट वेअर ऑल रूल्स अँड रेग्युलेशन हॅव बीन मेन्शन, वेअर वी विल गेट टू नो what kind of government will be there and the relationship between government and the people of that particular country. म्हणजेच काय बघा की राज्यघटना किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे एक असं पुस्तक आहे किंवा एक असं पवित्र बुक आहे की ज्यामध्ये, किंवा एक डॉक्युमेंट आहे की ज्यामध्ये सगळे रूल्स अँड रेग्युलेशन लिहून ठेवलेले आहेत आणि जे आपल्याला सांगतात की इथे असणारं गव्हर्नमेंट म्हणजे इथे असणारं शासन कशा प्रकारचं असेल, विच एक्सप्लेन्स what the form of government will be there. म्हणजे गव्हर्नमेंटचे किंवा शासनाचे वेगवेगळे प्रकार जे आहे, संसदीय शासन प्रणाली झाली किंवा अध्यक्षीय शासन प्रणाली झाली, या वेगवेगळे प्रकार आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहोत. तर ते आपल्याला एक्सप्लेन करतात, ते रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला एक्सप्लेन करतात
की या ठिकाणी असणारं शासन हे कोणत्या प्रकारचं असेल आणि येथील असणारे लोक म्हणजेच नागरिक आणि इथे असणारं शासन यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं रिलेशनशिप असेल हे एक्सप्लेन करणारं जे डॉक्युमेंट आहे, तर त्या डॉक्युमेंटला आपण म्हणतो भारताची राज्यघटना. काय म्हणतो आपण त्याला? भारताची राज्यघटना. इन व्हेरी सिंपल वर्ड्स इट हॅज बीन एक्सप्लेन. एकदम सुंदर शब्दात असं एक्सप्लेन केलेलं आहे की ते एक एक डॉक्युमेंट आहे की ज्या डॉक्युमेंटमध्ये वेगळे रूल्स अँड रेग्युलेशन लिहून ठेवलेले आहेत की जे एक्सप्लेन करतात की इथे कोणत्या प्रकारचं गव्हर्नमेंट असेल आणि येथील नागरिक आणि येथील गव्हर्नमेंट यांच्यामध्ये कोणत्या काइंडचं रिलेशनशिप असेल. असे सांगणाऱ्या पुस्तकाला आपण काय म्हणतो? राज्यघटना असे म्हणतो. आता एक गोष्ट या ठिकाणी आपण अजून एक लक्षात घेऊया की जो देश आपला या ठिकाणी चालतो तर तो केंद्र पातळीवरती जर म्हणलं तर या ठिकाणी संघ शासन व्यवस्था जी आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, जसं की आता तुम्ही बघतात की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामधले इथलं गव्हर्नमेंट म्हणजे कोण आहे? इथले मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि इथले राज्यपाल, राईट. त्याच प्रकारे जर तुम्ही केंद्र लेवलवरती गेलात तर तिथे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट फॉर्म करतात. आणि ही जी काही संघ शासन व्यवस्था आहे, आता तुम्हाला राज्यघटना म्हणजे काय समजलंय, राईट. मग याचा अभ्यास करत असताना कोणत्या कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे हे आपण एक कन्सेप्च्युअली समजूया आणि नंतर मग मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहे. ते टॉपिक आपण या ठिकाणी इन डिटेल इथून पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. सो या ठिकाणी आता तुम्हाला राज्यघटना म्हणजे काय कळालं. मग राज्यघटना समजलं तर मग राज्यघटनेमध्ये अभ्यास करायचा म्हणजे काय काय अभ्यास करायचा, तर आपली जी काही संघ शासन व्यवस्था आहे, संघ शासन व्यवस्था किंवा तुम्ही त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा युनियन गव्हर्नमेंट म्हणू शकतात. तर ही जी व्यवस्था आहे तर हिला तुम्ही 3 विभागात विभाजित करू शकता. एक आहे तुमचं कायदे मंडळ. काय आहे तुमचं? कायदे मंडळ. म्हणजे हे मिळून ते बनलेलं असतं कायदे मंडळ. दुसरं आहे तुमचं कार्यकारी मंडळ. दुसरं काय आहे तुमचं? कार्यकारी मंडळ. अजिबात घाबरायची गरज नाही, हे इन डिटेल तुमचं सगळं मी व्यवस्थित घेणार आहे. ठीक आहे. कार्यकारी मंडळ. आणि तिसरं असतं तुमचं न्यायमंडळ. न्यायमंडळ. आणि हे मिळून बनतं आपलं संघ शासन गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे किंवा सेंट्रल सिस्टम जे आहे तर ती बनते, राईट. आता एक गोष्ट लक्षात घेऊया. कायदे मंडळ, ज्याला इंग्लिशमध्ये आपण लेजिस्लेचर असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? लेजिस्लेचर. न्यायमंडळाला आपण ज्युडिशरी म्हणतो. ज्युडिशरी. आणि कार्यकारी मंडळाला आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह. मग एक गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी एकदम सुंदर शब्दात किंवा एकदम समजेल अशा शब्दात तुम्हाला सांगतो. आपल्याकडे गणपती बसवतात, राईट. गणपती आपण बसवतो तर गणपती बसवणारं गणपती मंडळ म्हणजे काय काम करतं? ते गणपती बसवण्याचं काम करतं किंवा त्याचे फंक्शन्स आहेत, ऍक्टिव्हिटी करतं. त्याचप्रमाणे इथे नाव काय दिलं बघ? कायदे मंडळ. म्हणजेच काय रे? कायदे करणारं मंडळ. मग कायदे कोण करतं सेंट्रल लेवलवरती? तर संसद, आपण ज्याला म्हणतो संसद म्हणजे 2 पार्ट आले त्याचे, लोकसभा, राज्यसभा. म्हणजे तुम्हाला एखादा कायदा करायचा असेल तर तुम्हाला ते बिल आधी आयदर लोकसभा और राज्यसभा, डिपेंड ऑन द टाइप ऑफ बिल, लोकसभेत आधी ठेवावं लागतं. मग लोकसभेतनं तुम्ही पास केल्यानंतर ते जातं राज्यसभेतनं पास केल्यानंतर ते जातं तुमचं राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतीने सही केली मग ते बिल किंवा ते विधेयक तुमचं कायद्यात रूपांतरित होतं. म्हणजेच कायदे करण्याचा अधिकार कोणाला येतं? कायदे मंडळाला. आणि कायदे मंडळामध्ये कोण येणार? मग आहेत आपले राष्ट्रपती. यामध्ये आहेत आपले राष्ट्रपती, ज्यांना आपण प्रेसिडेंट म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? प्रेसिडेंट. सेकंड आहे लोकसभा. आणि त्यानंतर आहे आपली राज्यसभा. ओके. मग या ठिकाणी लक्षात घ्या, हे तिघे मिळून आपला कायदा बनवण्याचं काम करतं. त्यानंतर हा कायदा एकदा बनला की मग त्याचं इम्प्लिमेंटेशनचं किंवा अंमलबजावणी करायचं काम कोणाकडे येतं? एक्झिक्युटिव्हकडे.
कुणाकडे येतं? एक्झिक्युटिव्हकडे. मग अंमलबजावणी करणारे घटक कोणते कोणते आहेत? मग यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये येतात आपले राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्यानंतर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजेच पंतप्रधान, म्हणजेच प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. त्यानंतर चौथं येतं आपलं पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणजे त्यांचं कॅबिनेट, मंत्रिमंडळ. आणि पाचवं येतं महान्यायवादी. काय आहे त्यांचं? पाचवं महान्यायवादी. महान्यायवादी म्हणजे कोण असतं? जसं तुमच्यावरती केस कोणी जर दाखल केली तर तुम्हाला तुमचा वकील लावावा लागतो की जो तुमची बाजू न्यायालयात मांडेल. त्याच प्रकारे जर केंद्र सरकारला त्यांची बाजू जर न्यायालयात मांडायची असेल तर त्यांचा कायदेशीर सल्लागार जो असतो तर तो असतो महान्यायवादी, कलम नंबर 76. ठीक आहे, त्याला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं पण म्हणतो. इन डिटेल पुढे जाऊन आपण बघणार आहोत. मग हे 5 घटक मिळून, हे जे 5 घटक आहेत, हे 5 घटक मिळून बनतं आपलं एक्झिक्युटिव्ह. आणि त्यानंतर हे कायदे करायचं काम करतात, हे कायद्याचं अंमलबजावणी करायचं काम करतात. आणि हे 2 जे काही पिलर आहेत हे बरोबर काम करतायत नाही का राज्यघटनेप्रमाणे, हे चेक करायचं काम आहे ज्युडिशरीचं. आणि ज्युडिशरीमध्ये येतं मग सुप्रीम कोर्ट, त्यांच्यानंतर येतात हायकोर्ट्स आणि त्यानंतर येतात कनिष्ठ न्यायालय, ज्याला आपण सबऑर्डिनेट कोर्ट्स असं म्हणतो किंवा कनिष्ठ न्यायालय. हे 3 पिलर आहेत आपल्या पूर्ण संघ शासन व्यवस्थेचे. आणि यांचा अभ्यास करणं म्हणजेच पूर्ण इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास करणं, राईट. आणि मग त्यामध्ये आपण थोडेसे डिटेल जर ॲड केले तर पूर्ण राज्यघटनेचा अभ्यास हा पूर्ण यामध्ये आपल्याला दडलेला बघायला मिळतो. आता हे झाले संघ शासन व्यवस्था. त्याच लेवलवरती आपल्याकडे आहे राज्य शासन व्यवस्था. म्हणजे राज्य लेवलवरती आता या ठिकाणी तुम्ही मला सांगायचं, कायदे मंडळ, राज्यामध्ये कायदा करायचा अधिकार कोणाला आहे? आता सपोज ह्या आपल्या बजेटमध्ये आपण कर्जमाफी केली, त्याचा एक कायदा करणार आहोत आपण. मग तो कायदा करायचा अधिकार कोणाला आहे? कायदे मंडळ. मग राज्यात कोण कायदा करतं? आपल्याकडे दोन सभा आहेत, राईट. म्हणजेच विधानमंडळ 2 आहेत. एक आहे आपली विधानसभा आणि एक आहे आपली विधान परिषद, राईट. विधानसभा, विधान परिषद. सो तुम्ही ते बिल आधी विधानसभेत ठेवाल, मग पास झालं की जाईल ते विधान परिषद आणि विधान परिषदेनंतर राज्यपाल. म्हणजेच इथे राज्य लेवलला कोण येईल? राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. ते झाले कायदे मंडळाचे घटक, कायदे करणारे. कायदे केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारे राष्ट्रपती. म्हणजेच आपल्याकडे येतील राज्यात राज्यपाल, उपराष्ट्रपती आपलं उपराज्यपाल नसतं, ते येणार नाही. पंतप्रधान म्हणजेच आपले मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ. आणि इथे जसा महान्यायवादी आहे तसा राज्यामध्ये असतो महाधिवक्ता, त्याला आपण ॲडव्होकेट जनरल असं म्हणतो. ठीक आहे, हे अटॉर्नी, ते ॲडव्होकेट जनरल, राईट. मग राज्यामध्ये त्याचा अभ्यास करणं, केंद्रामध्ये यांचा अभ्यास करणं, प्लस छोटे छोटे जे पार्ट्स आहेत ते ॲड करणं, हा अभ्यास म्हणजेच आपली झाली भारताची राज्यघटना. ऑल टुगेदर क्लिअर? सो हा जसा अभ्यास आहे हा एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये जसं तुम्हाला समजेल त्या लँग्वेजमध्ये आपण घेणार आहोत इन डिटेल. तुम्हाला या ठिकाणी मी गॅरंटी देतो, गॅरंटी. आर्टिकल 1 ते 51 तुमचे तोंडपाठ होणारच. आणि त्यानंतर जे तुम्हाला स्पेसिफिक आर्टिकल लागतात, जसं विधानसभेचं, त्यानंतर लोकसभेचं, राज्यसभेचं किंवा आणीबाणीचं 352, 356, 360, त्यानंतर घटनादुरुस्ती 368 कलम असेल, किंवा UPSCचे MPSCचे जे काही कलम आहेत, किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे कलम आहेत, सो असे स्पेसिफिक कलम आणि 1 ते 51 कलम पूर्णपणे तोंडपाठ करून घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. ऑलराईट. कारण ते जर तुम्हाला अंडरस्टँड झाले आणि त्याची जर तुम्ही रिव्हिजन प्रॉपर केली तर 100% येणार. आणि आपण प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला जसं आर्टिकल होणार त्याची रिव्हिजन घेऊन तुमचं पूर्ण क्लिअर करणार. या सब्जेक्टमध्ये 15 पैकी 15 मार्क्स मिळवून द्यायची जबाबदारी माझी. ठीक आहे, ऑलराईट. सो संघ शासन व्यवस्था क्लिअर झाली, राज्य व्यवस्था. आणि त्यानंतर आता या ठिकाणी जर बघायला गेलो आपण तर मग अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जी स्टडी करायचं आहे यामध्ये ते टॉपिक्स मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे त्याचा या ठिकाणी स्टडी करणार आहोत, ओके. सो या ठिकाणी आपल्याला कोणते कोणते टॉपिक्स बघायचे बघा. फर्स्ट, प्रस्तावना म्हणजेच राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटनेमध्ये काय काय येत आहे. त्यानंतर घटना निर्मितीची प्रक्रिया म्हणजेच घटना तयार कशी झाली, आपण जी राज्यघटना यूज करत आहोत तर ती कशा प्रकारे तयार केली गेली. मग संविधान सभा आपण आधी बनवलेली होती 1922ला. महात्मा गांधी यांनी सर्वात पहिल्यांदा संविधान सभा हा शब्द न वापरता संविधान सभेची मागणी केली. संविधान सभा म्हणजे काय होती,
तर भारतीयांना आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिश भारत देश सोडून जाणार होते. मग हा देश कोणत्या तरी राज्यघटनेवरती चालला पाहिजे, त्यासाठी ती घटना बनवणारी एक समिती असली पाहिजे, ज्याला आपण संविधान सभा म्हणतो किंवा कॅबिनेट आपण त्याला म्हणजे घटना निर्मितीची प्रक्रिया करणारी जी सभा होती त्याला आपण संविधान सभा असं म्हणतो. मग 1922ला त्यांनी उच्चारला, 1934ला एम.एन. रॉय यांनी सर्वप्रथम संविधान सभा असावी अशी मागणी केली. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस थ्रू मागणी केलेली असेल. त्यानंतर ऑगस्ट घोषणेद्वारे जी काही ऑगस्ट घोषणा केली गेली त्या घोषणेमध्ये आपल्या संविधान सभेचा उल्लेख केलेला बघायला भेटतो. त्यानंतर 1942चं क्रिप्स मिशन त्यांनीही आपलं मेन्शन केलं होतं. आणि नंतर 1946ला आलेलं कॅबिनेट मिशन, ज्या कॅबिनेट मिशनने डिटेलमध्ये सांगितलं की आपली जी काय राज्यघटना बनवणारी जी समिती असेल तिला आपण जी काही संविधान सभा म्हणणार. आणि त्याचं मग त्यांनी पूर्ण डिटेल स्ट्रक्चर दिलं होतं. 389 सदस्य, 292 + 4 + 93. मग ते कुठून कुठून येतील, काय काय येतील, ते डिटेल आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये, द फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग काय काय आहे? इट इज द लॉंगेस्ट रिटन डॉक्युमेंट इन द वर्ल्ड, सगळ्यात मोठं लिखित राज्यघटना आहे आपली. त्यानंतर इट इज नॉट टू रिजिड, टू फ्लेक्झिबल. त्यानंतर फंडामेंटल राईट्स, डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज. त्यानंतर अमेंडमेंट असतील, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, मूलभूत अधिकार, हे सगळेच आपण या ठिकाणी यामध्ये बघणार आहोत. भारतीय संघ राज्य व्यवस्था, घटनेतील भाग व कलम. मग आपली जी राज्यघटना आहे तर तिच्यामध्ये आत्ता जर बघायला गेलं तर तुम्ही जर बघायला गेलं तर भारतीय राज्यघटनेत एकूण कलम किती आहेत? 395 कलम आहेत. त्याचे एकूण 25 भाग बनवलेले आहेत आणि 12 शेड्यूल आहेत. याचा डिटेल अभ्यास आहे. प्रस्ताविका म्हणजेच प्रिएम्बल, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास राजकीय आर्थिक जो काही आपला स्वातंत्र्य आहे तर ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही जी काही प्रिएम्बल आहे आपली, तर ती प्रिएम्बलचा प्रत्येक वर्ड आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. म्हणजे सार्वभौम म्हणजे काय, राईट. त्यानंतर गणराज्य म्हणजे काय, मग तुम्ही स्वातंत्र्य देणार आहात तर ते आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय, हे सगळंच आपण या ठिकाणी डिटेल बघणार आहोत. मग आपल्या जे काही स्वातंत्र्य आहेत, त्याच्यानंतर आपली जी समता आहे, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ इन डिटेल आपल्या ठिकाणी बघायचं आहे. संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र, कलम नंबर 1 ते 4. कलम नंबर 1, इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट. म्हणजेच जो काही इंडिया दॅट इज भारत हा एक राज्यांचा संघ असेल, हा एक कलम नंबर 1 आहे. ते कलम नंबर 1 ते 4 आपले संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र या टॉपिकमध्ये दिलेले आहे. ते आपण इन डिटेल बघणार आहोत. ह्या सब्जेक्टला अजिबात घाबरून जायची गरज नाही, सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा हा सब्जेक्ट आहे. नागरिकत्व, कलम 5 ते 11. मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स, कलम 12 ते 35. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, कलम 36 ते 51. मूलभूत कर्तव्ये 51 इथपर्यंत तुमचे तोंडपाठ करून घेण्याची जबाबदारी माझी. आणि इथून पुढे जे स्पेसिफिक लागतात ते. मग संघ राज्य व शासन कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती. मग राष्ट्रपतीमध्ये राष्ट्रपतीची निवडणूक, राष्ट्रपतींचे अधिकार, राष्ट्रपती पद, त्याची पात्रता, त्यांना निवडणूक करणारे जे काही मंडळ असतं ते निवडणूक मंडळ कोण असतं. त्यानंतर त्यांचे जे अधिकार आहेत वेगळे वेगळे, प्रत्येक वित्तीय अधिकार असतील, आणीबाणीविषयक अधिकार असतील, राजकीय अधिकार असतील, किंवा आपण ज्याला म्हणतो की नेमणुकीचे अधिकार असतील, कार्यकारी अधिकार असतील, हे सगळेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. सेम उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, भारताचा महान्यायवादी म्हणजेच भारताचा कायदेशीर सल्लागार. त्यानंतर संघराज्य शासन कायदेमंडळ. त्यानंतर संसद म्हणजेच पार्लमेंट, मग यामध्ये तुमची आपली लोकसभा, राज्यसभा येतं. न्याय व्यवस्था, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स. सर्वोच्च न्यायालय, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅग. राज्य कार्यकारी मंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, राज्याचा महाधिवक्ता. जसं तिकडं महान्यायवादी होता तसं राज्यात असतो महाधिवक्ता. राज्य कायदेमंडळ, विधानमंडळ, उच्च न्यायालय, अधीनस्थ न्याय व्यवस्था, केंद्रशासित प्रदेश, पंचायत राज व्यवस्था. ही पंचायत राज व्यवस्था पण आपण इन डिटेल घेणार आहोत. पंचायती, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. महाराष्ट्रातील पंचायत राज, सहकारी सोसायट्या. आणि त्यानंतर बघा, आता या ठिकाणी बघा, हे जे काही मी डिटेलमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे, तर हे तुम्हाला इथे खूप मोठं वाटत असेल, पण ज्यावेळेस आपण ते शिकवण्यासाठी सुरुवात करणार त्यावेळेस प्रत्येक टॉपिक जो आहे तो आपण ज्यावेळेस त्याच्या कन्सेप्ट समजून घेणार आणि रिव्हिजन करणार, हे एकदम इझी होऊन जाणार. अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र, केंद्र राज्य संबंध, वित्त मालमत्ता, संविधानी दावे, आंतरराज्य संबंध, भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य आणि व्यवहार, लोकसेवा, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग,
म्हणजेच MPSC UPSC, मग त्यांचे कलम, त्यांचे अधिकार, त्यांची स्ट्रक्चर, न्यायाधिकरणे, निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, निवडणुका, विवक्षित वर्गासाठी विशेष तरतुदी, राजभाषा, आणीबाणी विषयक तरतुदी, 352, 356, 360 कलम, 365 संकीर्ण घटनादुरुस्ती, 368 कलम, अस्थायी संक्रमणे व विशेष तरतुदी, जम्मू काश्मीरबद्दल आपण इन डिटेल आढावा घेणार आहोत. आणि भाग 22 संक्षिप्त नाव, प्राधिकृत पाठ व निरसने, घटनाची अनुसूची संक्षिप्त आढावा. सो ऑल टुगेदर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, यामध्ये राज्य घटना या टॉपिकमध्ये सगळ्या कन्सेप्ट आहेत आणि ह्या कन्सेप्ट आपण जर व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर या ठिकाणी आपल्याला कोणतीही अडचण मार्क्स मिळवण्यासाठी येणार नाही. अशा प्रकारे आपण पूर्ण सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. त्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की PYQs रिसेंट जे काही 5 ते 6 वर्षाचे PYQ असतील राज्यघटना या टॉपिकचे इन डिटेल्स आपण कव्हर करणार आहोत. हा पूर्ण टॉपिक मी घेणार आहे या ठिकाणी. आता त्या ठिकाणी आपल्याला बॅचेस जे आहेत तर या ठिकाणी बघा RTOM 2026 मध्ये जी सगळ्यात मोठी ॲड आहे त्यासाठी आपण आरंभ ही पूर्व परीक्षेसाठी बॅच लॉन्च केली आहे, ज्याची फीस तुम्हाला 3000 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला सगळे बेस्ट फॅकल्टी आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज, 1 इयर कोर्स व्हॅलिडिटी. आत्तापर्यंत जर बघायला गेलं 2017 आणि 2020 मध्ये मिळून 200+ AMA सिलेक्शन आहे आपल्या बॅचचं आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी एक्सपर्ट फॅकल्टी म्हणून मी असणार आहे. ठीक आहे. मयूर सर आहेत, उत्तम सर आहेत आणि मंगेश सर पण या ठिकाणी आहेत, जे प्रत्येक टॉपिक घेणार आहेत. आणि बाकी पण जे फॅकल्टी आहेत ह्या प्रत्येक ब्राउचरमध्ये बसत नाही, पण तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे जे फोल्डर बनवलं आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक फॅकल्टीचे डेमो लेक्चर बघायला मिळतील. त्यानंतर ज्यांना कुणाला प्री प्लस मेन्स अशी दोन्ही बॅच घ्यायची आहेत त्यांच्यासाठी पण ही बॅच आहे, ज्यामध्ये आपले सगळेच फॅकल्टी तुम्ही डेमो लेक्चर्स बघा, ते त्या क्षेत्रातले अतिउत्तम फॅकल्टी आहेत. पराग सर आहेत, मंगेश सर आहेत, उत्तम सर आहेत, मयूर सर आहेत आणि मेन्सला अजून जास्त फॅकल्टी आहेत, तिथे त्या ठिकाणी ॲड झालेले बघायला मिळतील. ह्या ब्राउचरमध्ये आपण प्रत्येकाचे फोटो ॲड करू शकत नाही. याची फीस आपली 6000 आहे, बाकी फीचर्स तुम्हाला माहितीच आहेत. आणि त्यानंतर ही फक्त आणि फक्त ज्यांना मेन्स बॅच पाहिजे तर त्यांच्यासाठी संकल्प बॅच आहे, ज्यामध्ये पराग सर आहेत, मी आहे आणि अश्विन सर आहेत. अजून पण 2-3 सर आहेत, ते यामध्ये ॲड झालेले तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर याची फीस ही 4500 असलेली आपल्याला बघायला मिळते. सो तुम्हाला अतिउत्तम या ठिकाणी कंटेंट आपण या ठिकाणी देणार आहोत आणि तुम्ही या कंटेंटवरती 100% रिलाय लावू शकतात, एवढी मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्यघटना हा जो टॉपिक आहे त्याची पूर्ण जे काही जास्तीत जास्त मार्क्स मिळवून द्यायची रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल.